So after the discussion of hydrolysis of salts, so new term buffer solutions. हायड्रोलिसिस ऑफ साल्ट्स नंतर आपण बफर सोल्युशन्स म्हणजे काय ते समजून घेतोय. तर पहिल्यांदा बफर सोल्युशन म्हणजे काय आणि बफर सोल्युशन्स किती टाईपचे आहेत आणि बफर सोल्युशनचं मेकॅनिझम आणि याचबरोबर शेवटी आपण ॲप्लिकेशन्स आज समजून घेतोय. तर पहिल्यांदा बफर सोल्युशन म्हणजे काय, तिची डेफिनेशन काय हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर बफर सोल्युशन कोणाला म्हणायचं, कोणत्या सोल्युशनला बफर सोल्युशन म्हणायचं, तर बघा याची व्याख्या काय. बफर सोल्युशन इज अ डिफाइन्ड ॲज ए सोल्युशन विच अपोजेस or resist drastic changes in pH even when a small amount of strong acid or strong base or water is added to it. Okay, that solution is called as buffer solution. जे सोल्युशन द्रावणामध्ये होणाऱ्या वेगाने होणाऱ्या पीएचच्या बदलाला विरोध करतं, जरी आपण त्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस किंवा त्याचं डायल्यूशन जरी केलं तरी ते द्रावण वेगाने होणाऱ्या पीएचला अपोज करतं, विरोध करतं. अशा सोल्युशनला काय म्हणायचं, बफर सोल्युशन म्हणायचं. म्हणून व्याख्या बघा काय आहे. बफर सोल्युशन is defined as a solution which resists or opposes drastic changes in pH even when a small amount of acid or base or dilution or even water is added to it. That solution is called as buffer solution. आता या डेफिनेशन नंतर हे बफर सोल्युशन किती टाईपचे आहेत बघा. There are two types of buffer solutions. हे बफर सोल्युशन्स दोन प्रकारचे आहेत. सो नेक्स्ट टाइप्स ऑफ बफर सोल्युशन्स. सो बफर सोल्युशन्स आर ऑफ टू टाइप्स. वन इज ॲसिडिक बफर सोल्युशन अँड अनादर इज बेसिक बफर सोल्युशन. एक ॲसिडिक बफर सोल्युशन आहे तर दुसरं बेसिक बफर सोल्युशन आहे. तर तो जो पहिला टाईप आहे ॲसिडिक बफर सोल्युशन, तर ॲसिडिक बफर सोल्युशन कोणाला म्हणायचं, कोणत्या सोल्युशनला ॲसिडिक बफर सोल्युशन म्हणायचं. बघा याची व्याख्या काय. ॲसिडिक बफर सोल्युशन इज ए सोल्युशन कंटेनिंग ए वीक ॲसिड अँड इट्स अ साल्ट विथ स्ट्रॉंग बेस इज कॉल्ड ॲज ॲसिडिक बफर सोल्युशन. जे सोल्युशन ज्याच्यामध्ये वीक ॲसिड आहे आणि त्या वीक ॲसिडचा स्ट्रॉंग बेस बरोबरचा जो साल्ट आहे, या दोन कंपाऊंडच्या मिक्सरला ॲसिडिक बफर सोल्युशन म्हणलं जातं. सो ॲसिडिक बफर सोल्युशन इज ए सोल्युशन की ज्याच्यामध्ये काय असतं, कोणकोणते कंपाऊंड्स असतात, कंटेनिंग वीक ॲसिड अँड इट्स अ साल्ट विथ स्ट्रॉंग बेस is called an acidic buffer solution. For example, a solution containing acetic acid, weak acid and its a salt, त्या ॲसिडिक ॲसिडचा स्ट्रॉंग बेस बरोबरचा जो साल्ट आहे सच ॲज सोडियम ॲसिटेट इज ॲन ॲसिडिक बफर सोल्युशन. या दोन कंपाऊंडच्या मिक्सरला, या दोन कंपाऊंडच्या मिक्सरच्या द्रावणाला ॲसिडिक बफर सोल्युशन म्हटलं जातं. मग एक्झाम्पल म्हणून आपण एक विचारात घेतलेलं आहे. ते एक्झाम्पल कोणतं आहे ॲसिडिक बफर सोल्युशनचं. ए सोल्युशन कंटेनिंग वीक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड अँड इट्स अ साल्ट विथ ए स्ट्रॉंग बेस. तो साल्ट कोणता आहे, सोडियम ॲसिटेट इज ॲन ॲसिडिक बफर सोल्युशन. ओके, द pH ऑफ ॲसिडिक बफर is calculated by using this equation. या ॲसिडिक बफर सोल्युशनचा pH आपण ह्या इक्वेशनच्या साह्यानं कॅल्क्युलेट करू शकतोय. ते इक्वेशन बघा काय आहे. pH इज इक्वल टू pKa प्लस log to the base 10 of
कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड, तर इक्वेशनला आपण 3.23 असं म्हणलेलं आहे. ह्या इक्वेशनच्या साहाय्यानं कोणत्याही ॲसिडिक बफर सोल्युशनचा pH आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता ह्या इक्वेशनमध्ये एक टर्म जी आहे ती म्हणजे pK आहे. तर pK म्हणजे काय आणि तो pK कसा कॅल्क्युलेट करायचा, त्यासाठी हा फॉर्म्युला वापरतोय, वेअर pK इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम बेस 10 ऑफ K. जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे वीक ॲसिडचा, त्याचा जो निगेटिव्ह लॉगॅरिथम आहे बेस 10 मध्ये, यालाच आपण pK म्हणतो. आता ह्या pKच्या इक्वेशनमध्ये हा जो K आहे तो K आपणाला माहीत आहे काय आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ दी ॲसिड. या इक्वेशनला म्हणलेला आहे 3.24. हा पहिला टाईप आहे बफर सोल्युशनचा. याच्यानंतरचा दुसरा टाईप बेसिक बफर सोल्युशन. मग बेसिक बफर सोल्युशन कोणाला म्हणायचं, ए सोल्युशन कंटेनिंग ए वीक बेस. आता ॲसिडिक बफरमध्ये वीक ॲसिड आहे, तर इथं वीक ॲसिडच्या ऐवजी काय असणार आहे, वीक बेस अँड इट्स अ साल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड इज कॉल्ड ॲज बेसिक बफर सोल्युशन. ज्या सोल्युशनमध्ये वीक बेस आणि त्या वीक बेसचा स्ट्रॉंग ॲसिड बरोबर असणारा साल्ट, यालाच बेसिक बफर सोल्युशन म्हटलं जातं. बेसिक बफर सोल्युशन कोणाला म्हणायचं, बेसिक बफर सोल्युशन इज ए सोल्युशन विच कंटेन्स और कंटेनिंग वीक बेस. बरोबर आहे का, अँड इट्स अ साल्ट, त्या वीक बेसचा साल्ट कोणाबरोबरचा, अँड इट्स अ साल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड इज कॉल्ड ॲज एन बेसिक बफर सोल्युशन. फॉर एक्झाम्पल, a solution of weak base कोणता घेतलेला इथं, NH4OH ammonium hydroxide, and it's a salt with strong base as such as NH4Cl ammonium chloride is a basic buffer solution. weak base ammonium hydroxide, त्या अमोनियम हायड्रॉक्साईडचा स्ट्रॉंग ॲसिड HCl बरोबरचा जो साल्ट आहे तो NH4Cl आहे. या दोन्हीचं मिक्सचर म्हणजेच काय असतं, बेसिक बफर सोल्युशन असतं. ओके, द pH ऑफ बेसिक बफर सोल्युशन इज कॅल्क्युलेटेड बाय युझिंग दिस इक्वेशन. ॲसिडिक बफर सोल्युशन प्रमाणे बेसिक बफर सोल्युशनचा सुद्धा pH आपण ह्या इक्वेशनच्या साह्यानं कॅल्क्युलेट करू शकतो. ते इक्वेशन काय आहे बघा, POH is equal to pKb plus log to the base 10 of काय टर्म, कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. याला इक्वेशन म्हणलेलं आहे 3.25. आता ह्या इक्वेशनमध्ये पुन्हा pKb एक टर्म आहे पहा. ती pKb काय आहे, वेअर pKb इज इक्वल टू, ती आपण कॅल्क्युलेट करतोय. मग pKb कॅल्क्युलेट करण्यासाठी हे इक्वेशन वापरायचं आहे. कोणतं, where pKb is equal to negative logarithm to the base 10 of Kb. याला इक्वेशन 3.26 आपण म्हणलेला आहे. आणि ह्या इक्वेशनमध्ये हा जो Kb आहे तो Kb काय आहे, एक कॉन्स्टंट आहे. त्या कॉन्स्टंटला कोणता कॉन्स्टंट म्हणायचं बघा, Kb इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर द बेस. त्या बेसचा, वीक बेसचा तो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. आता बघा, मी जे तुम्हाला हे जे इक्वेशन सांगितलेले आहेत त्यातली दोन इक्वेशन्स पहा, कोणती म्हणतोय, इक्वेशन नंबर 3.23 अँड इक्वेशन नंबर 3.25. ही जी दोन इक्वेशन्स आहेत ती फार महत्त्वाची आहेत. ह्या इक्वेशनला कोणती इक्वेशन म्हणायचं पहा, इक्वेशन नंबर 3.23 pH म्हणलेला आहे पहा, अँड 3.25 POH कॅल्क्युलेट करण्याचं इक्वेशन आहे. ओके, दॅट इक्वेशन्स आर कॉल्ड ॲज हेंडरसन हॅसेलबल्च इक्वेशन. याला कोणते इक्वेशन म्हणायचं, हेंडरसन हॅसेलबल्च इक्वेशन. हे झाले बफर सोल्युशनचे टाइप्स. दोन प्रकारचे बफर सोल्युशन्स आहेत, एक ॲसिडिक बफर सोल्युशन आणि दुसरं बेसिक बफर सोल्युशन.
आता ह्या टाईप्स नंतर आपण ह्या बेसिक आणि ॲसिडिक बफर सोल्युशन्सपैकी एका बफर सोल्युशनचा आपण मेकॅनिझम समजून घ्यायचा आहे. दॅट इज कॉल्ड ॲज बफर ॲक्शन. यालाच काय म्हणलं जातं? बफर ॲक्शन म्हणलं जातं. सो न्यू टर्म बफर ॲक्शन और मेकॅनिझम ऑफ बफर सोल्युशन. आता हे जे बफर सोल्युशन आहे याचं मेकॅनिझम कसं आहे, ह्या बफर सोल्युशनचा pH का कॉन्स्टंट राहतोय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण एक बफर सोल्युशन कन्सिडर करतोय. ते कोणतं आहे बघा. लेट अस कन्सिडर ए बफर सोल्युशन कंटेनिंग सोडियम ॲसिटेट अँड ॲसिटिक ॲसिड. ह्या मेकॅनिझमसाठी एक बफर सोल्युशन आपण कन्सिडर करतोय की ज्या बफर सोल्युशनमध्ये काय आहे, सोडियम ॲसिटेट आहे आणि ॲसिटिक ॲसिड आहे. या दोन्हीचं हे बफर सोल्युशन आहे. सो वन्स अगेन फॉर द मेकॅनिझम ऑफ बफर सोल्युशन लेट अस कन्सिडर sodium acetate and acetic acid buffer solution. Okay, in this buffer solution sodium acetate is a strong electrolyte. या बफर सोल्युशनमध्ये सोडियम ॲसिटेट हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. दॅट्स वाय विच डिसोसिएट्स और आयोनाइजेस completely in water producing more number of acetate ions. या बफर सोल्युशनमध्ये सोडियम ॲसिटेट हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. त्याचं डिसोसिएशन पूर्णपणे होतं आणि डिसोसिएशन पूर्णपणे झाल्यानंतर भरपूर प्रमाणात ॲसिटेट आयन्स तयार होतात. ओके, दॅट डिसोसिएशन रिॲक्शन ॲस त्या सोडियम ॲसिटेटची ही जी डिसोसिएशन रिॲक्शन आहे ती डिसोसिएशन रिॲक्शन आपल्याला या प्रकारे लिहिता येईल. CH3COONA in aqueous phase gives acetate ion CH3COO minus in aqueous phase plus Na plus in aqueous phase. तर याच बफर सोल्युशनमध्ये अजून एक कंपाऊंड आहे, त्याला आपण ॲसिटिक ॲसिड म्हणतो, तो वीक ॲसिड आहे. ओके, इन दिस बफर सोल्युशन ॲसिटिक ॲसिड इज ए वीक ॲसिड अँड दिस ॲसिटिक ॲसिड dissociates partially or slightly in this solution. That's why this solution contains undissociated acetic acid molecules are usually high. तर या बफर सोल्युशनमध्ये हे जे ॲसिटिक ॲसिड आहे हे वीक ॲसिड आहे, त्यामुळे हे थोड्याशा प्रमाणामध्ये अंशतः प्रमाणामध्ये याचं द्रावणामध्ये डिसोसिएशन होतं आणि अंशतः प्रमाणामध्ये डिसोसिएशन झाल्यामुळं या द्रावणामध्ये हे ॲसिटिक ॲसिडचे मॉलिक्युल्स की ज्याचं डिसोसिएशन होत नाही त्याला अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स म्हणायचं, हे भरपूर प्रमाणामध्ये असतात. ओके, इन दिस बफर सोल्युशन इफ ए स्ट्रॉंग ॲसिड इज ॲडेड टू दिस सोल्युशन. समजा ह्या बफर सोल्युशनमध्ये जर आपण स्ट्रॉंग ॲसिड जर ॲड केलं तर काय होईल? द ॲडेड स्ट्रॉंग ॲसिड मीन्स ॲडेड H+ आयन्स विल बी consumed by the conjugate base acetate ion present in this solution. आपण जर ह्या बफर सोल्युशनमध्ये जर स्ट्रॉंग ॲसिड ॲड केलं म्हणजेच H+ आयन्स ॲड करतोय, ते H+ आयन्स काय होतील? कंज्युम केले जातील, त्याचं सेवन केलं जाईल. कोण करेल कंज्युम? तर ह्या द्रावणामध्ये असणारे भरपूर प्रमाणामध्ये असणारे ॲसिटेट आयन्स, ते ॲसिटेट आयन्स काय करतील? ॲडेड H+ आयनला कंज्युम करतील. सिमिलरली ॲश पद्धतीने इफ स्मॉल अमाऊंट ऑफ बेस इज ॲडेड टू दिस बफर सोल्युशन, ॲसिड प्रमाण समजा याच बफर सोल्युशनमध्ये आपण स्ट्रॉंग बेस जर ॲड केला तर काय होईल? द ॲडेड हायड्रॉक्सिल आयन्स विल बी न्यूट्रलाइज्ड बाय दी लार्ज मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड. जर आपण या द्रावणामध्ये स्ट्रॉंग बेस जर ॲड केला तर ॲडेड जे हायड्रॉक्सिल आयन्स आहेत ते न्यूट्रलाइज केले जातात या द्रावणामध्ये असणाऱ्या ॲसिटिक ॲसिड मॉलिक्युलच्या साह्यानं. सो दिस न्यूट्रलायझेशन रिॲक्शन ऑफ दिस बफर सोल्युशन इज ॲज, ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन आपल्याला या पद्धतीनं लिहिता येईल. जर आपण ॲसिड ॲड केलं तर ॲसिडमधला H+ हा कंज्युम होईल. कोण कंज्युम करेल? त्याचं सेवन कोण करेल?
ॲसिटेट आयन करेल. सो दॅट्स वाय रिॲक्शन इज ॲसिटेट आयन प्लस H प्लस आयन गिव्स ॲसिटिक ॲसिड. ते H प्लस आयन्स ॲसिटेट आयन बरोबर कंबाईन्स होतील आणि अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड मॉलिक्युल्स तयार होतील द्रावणामध्ये. त्याच पद्धतीनं आपण जो बेस ॲड करतोय तो बेस न्यूट्रलाइज केला जाईल. हे जे अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड मॉलिक्युल्स आहेत ते हायड्रॉक्सिल आयन्स न्यूट्रलाइज करतील. सो रिॲक्शन इज ॲसिटिक ॲसिड इन ॲक्वस फेज प्लस हायड्रॉक्सिल आयन इन ॲक्वस फेज गिव्स ॲसिटेट आयन प्लस H2O in liquid phase. Okay, in this buffer solution, if we add acid or base, cannot change the concentration of H plus or OH minus ions. या बफर सोल्युशनमध्ये आपण ॲसिड किंवा बेस ॲड करतोय आणि ॲसिड किंवा बेस ॲड केल्यामुळं या द्रावणामधले H प्लस आयन किंवा OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नाही. आणि हे आयनचं कॉन्सन्ट्रेशन्स चेंज होत नसल्यामुळं काय होईल, दी pH ऑफ दिस बफर सोल्युशन रिमेन्स कॉन्स्टंट. त्यामुळे ह्या द्रावणाचा pH काय राहील, कॉन्स्टंट राहील. सो इन दिस बफर सोल्युशन ॲडिशन ऑफ ॲसिड ऑर बेस कॅनॉट चेंज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस or OH minus. That's why the pH of this buffer solution remains constant. तो नेहमी स्थिर राहतो pH. हे झालं ॲसिड किंवा बेसच्या ॲडिशनच्या बाबतीत. समजा बफर सोल्युशनचं जर आपण डायल्युशन केलं, त्याच्यामध्ये जर आपण वॉटर ॲड केलं तर काय होईल, इफ वी डायल्यूट द बफर सोल्युशन, सो दिस डायल्युशन डज नॉट हॅव एनी इफेक्ट ऑन pH ऑफ बफर. या डायल्युशनचा सुद्धा परिणाम बफर सोल्युशनच्या pH वरती होत नाही. याचं कारण काय, बिकॉज द कॉन्सन्ट्रेशन रेशो टर्म इन हँडरसन हॅसलबल्च इक्वेशन रिमेन्स द सेम. जर pH जो बफर सोल्युशनचा आहे तो ॲसिड किंवा बेस ॲड केल्यानंतर नेहमीच कॉन्स्टंट राहतोय, त्याच पद्धतीनं एखाद्या बफर सोल्युशनचं जर आपण डायल्युशन केलं किंवा त्याच्यामध्ये जर वॉटर ॲड केलं तरीसुद्धा त्याचा परिणाम बफर सोल्युशनच्या pH वरती होत नाही. याचं कारण काय, तर आपल्याला हँडरसन हॅसलबल्च इक्वेशन माहीत आहे. त्याच्यामध्ये दोन कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत, त्या नेहमी कसं असतात, त्यांचा रेशो नेहमी कसा असतो, सेम असतो. सो ऑन डायल्युशन there is no change in pH of buffer solution because the concentration ratio term in Henderson-Hasselbalch equation remains the same. या इक्वेशन मधल्या ह्या दोन कॉन्सन्ट्रेशन टर्मचा रेशो नेहमी कसा असतोय, सेम असतोय. म्हणून आपण शेवटी असं म्हणू शकतोय, the dilution or addition of water does not change the concentration ratio in Henderson-Hasselbalch equation. म्हणजे कोणत्याही बफर सोल्युशनमध्ये जर स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस किंवा त्याचं डायल्युशन जर केलं तर याचा इफेक्ट त्या बफर सोल्युशनच्या pH वरती होत नाही. त्या बफर सोल्युशनचं pH नेहमी कॉन्स्टंट राहतो. याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज बफर ॲक्शन ऑर मेकॅनिझम ऑफ बफर सोल्युशन. याला काय म्हणलं तर बफर सोल्युशनचं मेकॅनिझम म्हणलं जातं. म्हणून परीक्षेमध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला आहे बऱ्याच वेळेला 3 मार्काला. तो क्वेश्चन याच्यानंतर मी सांगतोय, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ ॲसिडिक बफर सोल्युशन. आपल्याला ॲसिडिक बफर सोल्युशनचं मेकॅनिझमचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. आता याच्यानंतर आपण शेवटी त्या बफर सोल्युशनचे ॲप्लिकेशन समजून घेतोय. बघा ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहेत. लास्ट वन इज ॲप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन. सो बफर सोल्युशन्स हॅव मेनी ॲप्लिकेशन्स इन ए व्हरायटी ऑफ फील्ड्स. सम ऑफ इट्स ॲप्लिकेशन्स आर डिस्कस्ड हिअर. या बफर सोल्युशनचे ॲप्लिकेशन्स वेगवेगळ्या फील्ड्समध्ये आहेत. त्यातली काही ॲप्लिकेशन्स आपण आज समजून घेतोय. यातलं पहिलं ॲप्लिकेशन इन बायोलॉजिकल सिस्टीम, जैविक
जी सिस्टीम आहे, जैवरसायन जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचं ॲप्लिकेशन फार महत्त्वाचं आहे. सो यू नो दॅट pH ऑफ ह्युमन बॉडी इज मेंटेन्ड ॲट 7.36 to 7.42. मानवी शरीरामध्ये जे ब्लड आहे त्याचं जे pH आहे ते pH नेहमी 7.36 ते 7.42 याच्यामध्ये मेंटेन केलं जातं ड्यू टू बफर इन ब्लड. याचं कारण काय, आपल्या ब्लडमध्ये बफर आहे त्याच्यामुळे हा pH मेंटेन केला जातो. आणि आपल्या ब्लडमध्ये जे बफर आहे ते बफर कोणत्या दोन कंपाऊंडचं मिक्सचर आहे, इट इज ए मिक्सचर ऑफ हायड्रोकार्बोनेट अँड कार्बोनिक ॲसिड. हे जे बफर आहे ब्लडमध्ये त्याच्या साहाय्याने आपल्या ब्लडचा pH 7.42 पर्यंत मेंटेन केला जातो. ए मेअर चेंज ऑफ 0.2 pH युनिट्स कॅन कॉज डेथ. हा जो pH आहे आपल्या ब्लडचा याच्यामध्ये जर थोड्याशा प्रमाणामध्ये pHमध्ये 0.2 युनिटनं जर बदल झाला तर आपल्याला मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. सो यू नो दॅट द सलाईन सोल्युशन यूज्ड फॉर इंट्राव्हेनस इंजेक्शन मस्ट कंटेन बफर सिस्टीम. आपण जे सलाईन सोल्युशन घेतोय, जे सलाईन आपल्या ब्लडमध्ये इंजेक्ट केलं जातं त्या सलाईन सोल्युशनमध्ये सुद्धा बफर आहे. ते बफर कशासाठी आहे, टू मेंटेन द प्रॉपर pH ऑफ ब्लड. आपल्या ब्लडचा जो pH आहे तो pH मेंटेन करण्यासाठी सलाईन सोल्युशनमध्ये सुद्धा बफर घेतलं जातं. हे पहिलं ॲप्लिकेशन आहे इन बायोकेमिकल सिस्टीम. म्हणून याच्यानंतरचं दुसरं ॲप्लिकेशन इन ॲग्रिकल्चर. बफर सोल्युशनचं दुसरं ॲप्लिकेशन ॲग्रिकल्चरमध्ये आहे. सो इन ॲग्रिकल्चर फील्ड द सॉईल गेट्स बफर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कार्बोनेट, बायकार्बोनेट, फॉस्फेट अँड ऑर्गॅनिक ॲसिड्स. हे जे सॉईल आहे, जमिनीमधली जी माती आहे तीसुद्धा एक प्रकारचं त्याच्यामध्ये बफर तयार होतं. मग त्याच्यामध्ये कार्बोनेटचं बफर असेल, बायकार्बोनेटचं बफर असेल, फॉस्फेट असेल, ऑर्गॅनिक ॲसिड्स असतील. सो सॉईल गेट्स बफर्ड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस कंपाऊंड्स. सो द चॉईस ऑफ फर्टिलायझर्स डिपेंड्स अपॉन द pH ऑफ सॉईल. आपण जे खते वापरतोय, जी फर्टिलायझर्स वापरतोय ती त्या सॉईलच्या pH वरतीच अवलंबून आहे. हे दुसरं ॲप्लिकेशन आहे इन ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर तिसरं ॲप्लिकेशन इन इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बफरचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. सो बफर सोल्युशन आर यूज्ड इन पेपर इंडस्ट्री, डाय इंडस्ट्री, इंक इंडस्ट्री, पेंट इंडस्ट्री अँड ड्रग इंडस्ट्री. अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये हे बफर सोल्युशन्स वेगवेगळे कंपाऊंडचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यानंतरचं चौथं ॲप्लिकेशन इन मेडिसिन. मेडिसिनमध्ये सुद्धा बफर सोल्युशन जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल अँटीबायोटिक पेनिसिलिन. सो इन प्रिपरेशन ऑफ अँटीबायोटिक पेनिसिलिन, सो दॅट पेनिसिलिन आर स्टॅबिलायझड बाय ॲडिशन ऑफ सोडियम सायट्रेट ॲज बफर. हे अँटीबायोटिक सोडियम पेनिसिलिन तयार करताना त्याच्यामध्ये एक स्टॅबिलायझर वापरला जातो. तो स्टॅबिलायझर म्हणजे बफर आहे. तो बफर कोणता असतो, सोडियम सायट्रेट असतं. सो antibiotic penicillin and for the preparation of penicillin that are stabilized by using sodium citrate buffer. Okay, you know that when citric acid is added to milk of magnesia, त्याला magnesium hydroxide म्हणतो. Okay, magnesium citrate is formed which is a buffer. जेव्हा आपण citric acid मिल्क ऑफ मॅग्नेशियामध्ये ॲड करतो त्यावेळेला मॅग्नेशियम सायट्रेट तयार होतं. ते मॅग्नेशियम सायट्रेट म्हणजे एक प्रकारचं बफर आहे. हे चौथं ॲप्लिकेशन आहे बफर सोल्युशनचं इन मेडिसिन. आणि याच्यानंतरचं शेवटचं ॲप्लिकेशन इन ॲनालिटिकल केमिस्ट्री. सो इन क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ए pH ऑफ 8 to 10 इज रिक्वायर्ड फॉर प्रिसिपिटेशन ऑफ थर्ड ए ग्रुप रेडिकल्स. आपण लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळ्या क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसच्या टेस्ट घेतो आहे. त्याच्यामध्ये थर्ड ए ग्रुपच्या रेडिकलचं प्रिसिपिटेशन करण्यासाठी त्या सोल्युशनचा pH 8 to 10 असणं गरजेचं आहे. अँड दॅट pH इज मेंटेन्ड बाय द यूज ऑफ NH4OH अँड NH4Cl बफर. हे जे थर्ड ए ग्रुप रेडिकल्स आहेत त्यांच्या प्रिसिपिटेशनचा pH जो मेंटेन केला तो मेंटेन करण्यासाठी कोणतं बफर वापरायचं तर अमोनियम हायड्रॉक्साईड आणि अमोनियम क्लोराईड याचं बफर वापरलं जातं.
सो दिस इज द लास्ट पॉईंट, ॲप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन. बघा किती ॲप्लिकेशन्स आहेत बफर सोल्युशनचे. पहिलं ॲप्लिकेशन आहे इन फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ बफर सोल्युशन in analytical chemistry, in medicine, in industry, in agriculture, and then in biochemical system. हे 5 प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहेत.